तर जय भीम सगळ्यांना। तर आज आहे राजाचं महाळ, म्हणजे म्हणतात तसं राजाच्या घरचं महाळ असतात। आजपासून महाळ चालू झालं। तसंच मला पण खोकला लागलाय, महालक्ष्मीचं खाल्लं जास्त तळलेलं, त्यामुळं मला तेलकट सैनच होत नाही मेन गोष्ट। तर भरपूर अशा छान कमेंट आल्या, काय वाईट आल्या, काय छान आल्या। काही जण माझ्या भावा बहिणींना खूप छान वाटतं, काही जणांना नाही वाटत, तर काही हरकत नाही, बरोबर आहे की नाही। तर खरंच आमच्या इथं आम्ही डोळ्याने बघितले, चोरी झाली। गाड्या नेल्या, 2 गाड्या नेल्या। आता काय बोबाटा नाही, आता बहुतेक सगळं क्लिअर झाल्याने दिसतंय, कारण 2 दिवस झाले एकदम शांत वातावरण। राऊंडच्या गाड्यात आधी एकच होता, म्हणजे नाही का एकच हेलपाटा होता राऊंडला, आता 3 किंवा 4 हेलपाट करतात। आधी बाहेरनं जात होती, आता गावातनं असंच म्हणजे पूर्ण येडा घालतात, म्हणजे ती त्यांच्या कर्तव्य पार पाडतात। बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे। कसं आहे माहिती आहे का, गाव त्यांचं पण जीव आपल्यासारखीच माणसं असतात, पण फरक एवढाच की त्यांच्याकडे लायसन असतं, बंदुकी असतात, काही गोष्टी असतात। आपल्याकडे काय असतं, आपण भितो म्हणून तर तिथं फसतो। भिलं नाही पाहिजे, सामना करा पाहिजे। का ती गडी आहे म्हणून आपण पण बायाच आहे ना, बाया तर। आणि पहिली गोष्ट, बाय तर तिचं रूप होत्यात, म्हणजे जर तिला राग आला ना तर ती मागं पुढं बघत नाही। तर म्हणजे असं सुरक्षण आपणच आपली केली पाहिजे, बरोबर आहे का नाही। आता अशा घटना लय घडलेल्या आहेत, त्या यूट्यूबला तुम्ही बघतच असता। त्यामुळं बाई तरी असली तरी आपण आपली काळजी घ्यायची बस। आणि तसंच मी लेकरांचं पण एक बाप म्हणून कर्तव्य पार पाडलेलं आहे, म्हणजे पार पाडतीये, अजून तर पार पाडतच आली आहे, आणि इथनं पुढं पण माझी जबाबदारी आहे। कसं आहे माहिती आहे का, आजकाल गोष्टी लय वाढत चालल्यात, इतके सोशल मीडियावर इतका धुमाळा चाललाय का नाही की प्रमाणाच्या बाहेरच। ते बघून भीती बसती, तर ते बघून भीती नाही बसवायची, त्याला सामना करायचा। असं माझ्यात पण आहे ध्येय, आणि मी करतेय, कारण सामना करणं हे माझं कर्तव्य आहे। माझ्याकडे 2 मुले येत नाही, माझ्याकडे कुणाचा हात ना घरच्यांचा ना बाहेरच्यांचा, बरोबर आहे का नाही। तर मी काय धळपत्र्याबद्दलच हेडव टाकलं होतं, दीक्षेच्या पप्पाबद्दल, म्हणजे अन्वीच्या पप्पाबद्दल। तर कसं आहे माहिती आहे का, तो काय मला देना गेलाय, आता मी कायदा वापरणार आहे, ते तुम्हाला कळलंच। पण एवढंच की मी तिथं हेडव नाही काढू शकत, पोलीस चौकीत हे नाही का, नाही काढू शकत, कारण एवढी हिंमत नाही माझ्यात। कारण जिथं आपल्याला म्हणजे ज्या गोष्टी करायच्यात त्या गोष्टी तर आपण तिथं केल्या आपल्या हेडवसाठी, तर काय उपयोग आहे। आपण आपल्या हिमतीने लढायचं। आणि असं माझं ध्येय आहे की तुम्ही मला तिथं कंटेंट घावतोय का नाही सांगा बरं। पण आपण कसं माहिती आहे का, आता माझ्या घरचे ब्लॉग आहेत, बाहेरचे ब्लॉग मी कधी शूट नाहीत केले, आणि एखादा पल्ला पण असेल, पण नेहमी माझं पहिल्यापासून माझं घरचं रुटीन आहे, माझं लेकरांचं, आईचं आणि बापाचं, बस। ह्याच्या पडेल माझ्या हेड्यामध्ये तुम्हाला कोण दिसलं का। आणि एक गोष्ट, कुणाचंही नाव माझ्या हेड्यावर घेत जाऊ नका। कसं माहिती आहे का, एकदम शांत आहे ना तर शांतच राहू द्या। मस्त तुम्ही चांगल्या गोष्टी बोललात की हेड्यामध्ये म्हणजे सल्ला घे कुणाचा तरी, मी सल्ला घ्यायला गेले काय भेटले शेवटी, बरोबर आहे का नाही। तर माझ्या हेड्यामध्ये कुणाचं नाव घेत जाऊ नका। कसं आहे माहिती आहे का, वाईट मन दुखतात, आणि एक जीवा पडेल मी काही गोष्टी मानल्या होत्या, पण इथं हे झालं, दुःख झालं। तर कसं आहे माहिती आहे का, मला काही जास्त बोलायचं नाही किंवा काय नाही, मला फक्त याच्याबद्दल की माझ्या भावा बहिणींना गुड मॉर्निंग नव्हतं आवडत, की कधीतरी जय भीम म्हणत जा। तर आता मी गुड मॉर्निंग हा शब्द वापरणारच नाही, मी जय भीमच शब्द वापरणार आहे। परत असं म्हणू नका की जय भीमच वापरते गुड मॉर्निंग म्हणून,
का म्हणत नाही. कसं आहे माहिती आहे का भावा बहिणीनं, माणसाचं चेहरा तोंड म्हणजे चेहऱ्याहून दिसतं. तुम्हाला माझा चेहरा कधी दिसला, कधी मी नटली का? हा बाई सणासुदीला मी नटली, ते पण आपलं घरचंच. कधी मी शॉपिंग केली का? माझी शॉपिंग माझ्या लेकरांची झाली की माझी झाली. मी लेकरांसाठी सध्या कधी शॉपिंग केली नाही. कधी माझ्या कानात बघितलं का तुम्ही? हा बाई नाकात तेवढं असतंय माझ्या. कानात बघितलं का कधी तुम्ही माझ्या? मी हेडेव तरी बनवत असले तर माझं साधं सिंपलच असतं. कधी गळ्यात बघितलं का तुम्ही? कुणाचं पण तुटलेलं मुटलेलं पल्ल्याला सुद्धा मी घातलेलं आहे आणि पुरावा आहेत माझ्याकडं. मी पल्ल्याला सुद्धा गळ्यात घातलेलं आहे, त्याला जुडू घातलेलं आहे. त्यामुळं मला लाज वाटत नाही. कसं माहिती आहे का, ही पण एक काळा धागाच आहे. पल्ल्याला तरी असला ना. आणि कधी माझ्या गळ्यात तुम्ही नकली बघितलं का? आता ही माणसं ही कुणाचं आहे, तर ही एक आठवण राहिली. म्हणजे आम्ही कामाला जात होतो, मी सोनाबाई, तर त्यावेळेस त्यांचं गळ्यातलं तुटलं होतं आणि माझ्या परसमध्ये टाकलेलं. आणि मग ती राहिलं आणि माझं पहिलं गळ्यातलं तुटूनच गेलं. तुटून म्हणजे कुठं गळलं ती लय शोधलं पण गहूलंच नाही. मी त्यांच्या घातलं गळ्यातलं, म्हणलं जाऊ द्या आठवण म्हणून राहिली. तर मी केलता बाई त्यांना फोन एकदा, म्हणजे नंबर चुकून लागला होता, मी केलता फोन. तर हा त्यांचा खूप छान चाललंय, व्यवस्थित चाललंय. मला पण विचारलं ताई तुमचं बरं आहे का, हे ते. मला खूप भारी वाटलं बरं का. म्हणजे विचारलं त्यांनी मला, म्हणजे भारी वाटलं. बानू कशी आहे असं तसं विचारलं. तर त्यांचा मी पण विचारलं तुम्ही छान आहे का असं तसं. तर हा मी खूप मजेत आहे असे म्हणले. कसं माहिती आहे का, आपण तोंडाने 2 शब्द चांगलं बोलल ते संग येते भावा बहिणीनं, काही संग येत नाही. आता तुम्ही मागच्या हेड्यामध्ये बघितलं असेल, या 2-3 हेड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, मेल्यावर कुणी हो का जिवंतपणी 5 बोट हातात नरड्यात घालावा तर आत्मा शांत होतो. मेल्यावर कुणी पण देखावा करतं, ही आणतंय त्याला ती आवडत होतं अमुक तमुक, म्हणजे आणते ती का नाही. मग तुम्ही सांगा, ते आणलेलं ती दगड खातोय का? त्यांचा तर आत्मा कधीच हे झालेला असतो, म्हणजे न जेवतानीच मेलेला असतो. जिवंत ए बाया हाकतयन मुतयन असं करतयन, कशाला याला खाणं कमी करा अशी म्हणते ते. मी काय म्हणते माहितीये का, हागणं मुतणं जरी असलं काढणं, ते आपलं कर्तव्य. आपल्याला ही दुनिया दाखवलेली आहे आणि मी माझं कर्तव्य पूर्णपैकी पार पाडते. माझ्या आईबापाला जर दुःख लागलं की मी पटकन गोळ्या औषधं दवाखान्यात नेते. बाकीची पण नेतात, असं काही नाही, नेणारी नेतात, पण मी पण नेते. माझं कर्तव्य पार पाडते पाहिजे. कारण कसं माहिती आहे का, हृदयात म्हणतात ना, जन्मात येऊन स्वार्थिक काय, आईबापाचं पाया म्हणजे पाया पडणं ही सगळी गोष्ट महत्वाची. कुठं तुम्ही देवा धर्माला जावा, कुठल्या बी देवाला जावा, किती बी भारी देवाला जावा, त्याचा उपयोग नाही. आईबापाच्या पाया पडलं की सगळं मिळते. बाजारात सगळं मिळते, सगळं म्हणजे काय सांगावं, सगळ्या गोष्टी मिळते. त्या आईबापा मिळतात का? कुठं शोधायचं? एकदा मातीआड माणूस गेला ना, काय गवत नाही. नाही तर या दुनियात ना सगळं मिळतंय, पण आई बाप मिळत नाही. जरी ती भली आई बाप आपल्याला त्रास देऊ द्या, मारू द्या, हाणू द्या, काही करू द्या. आता माझी पण भांडणं होतात माझ्या आईसोबत, होतात भांडणं. आता मी तुम्हाला हेडो करून दाखवते का? नाही दाखवत. कारण मला माहिती आहे तिनं माझ्यासाठी कर्तव्य किती पार पाडलेलं आहे आणि भरपूर जणांसाठी पाडलंय. आणि माझी एक पोरगी अपंग आहे, तर तुम्हाला माहिती आहे बानू. मी तर माझ्या नवऱ्याकडे असते तर मी काहीच करू शकले नसते. मी उपाशी नाही, बानूला मी एक टाइमचं सुद्धा दूध पाजू शकले नसते. मग विचार करा, आज मी तिच्या भरोश्यावर पोरगी सोडून जाते, काम कष्ट करते, त्यांना खायला घालते. आता माझी आई त्या दिवशीच बाथरूमला गेली आणि पडली ती गुडघा तिचा काळा निळा झाला. दवाखान्यात नेलं, गोळ्या औषधं आणलंय. मग विचार करा, काही गोष्टी असतात भावा बहिणींनो, असं नाही की प्रत्येक जणालाच असते माया. आता मी आता दुसरा हेडव बनवते, लईच मोठा हेडव झाला आणि तसं बी आपलं नेट पुरत नाही. तर बाय सगळ्यांना. हेडव आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका भावा बहिणींनो. बाय सगळ्यांना.